नमस्कार, अनुश्री किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी एक बाउलवरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ ॲड करते. आता आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून गरम तेल यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. तर पाहू शकता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी तेल ॲड करते. तेल छान गरम झालेलं आहे. तर मी तेल ॲड केलेलं आहे. याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण. नंतर याला चमच्याने पहिले मिक्स करून घ्या, कारण तुमच्या हाताला गरम लागू शकते. असं हे छान एकत्र मिक्स करून सरशी पहा, मी अशी घट्टसर कणिक भिजवत आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपण कणिक भिजवूया. थोडंसं पाणी ॲड करते. मी त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. आपण थोडंसं जास्त तेल ॲड करायचं, त्यामुळे पुरी चांगली फुलेल. आणि आपण तोपर्यंत हे जे कणिक आहे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. तर मग आपल्याला एवढ्या साईजचे गोळे बनवायचे आहे. म्हणजे करताना आपल्याला आपली प्रोसेस फास्ट होईल. चार ते 5 गोळे बनवून झाले म्हणजे आपण सुरुवात करू. या गोळ्यांना थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे हे पाटाला चिपकणार नाही. कढई गरम करायला ठेवलेली आहे. असं आता मी पुरी लाटणार आहे. जास्त पातळ अशी नाही लाटायची, थोडीशी मीडियम राहू द्यायची, म्हणजे चवीला छान लागेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटी मोठी साईज पुऱ्यांची बनवू शकता. मी जास्त मोठी साईज बनवणार नाही, बस मी एवढी साईज बनवली. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं छान गरम झालं तर मीडियम गॅस करून आपण त्यामध्ये एक एक पुरी तळून घेऊया. पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता मी एक पुरी ॲड करते. छान पुरी बनवून तयार आहे. गॅसचा लो फ्लेम करा आपण. थोडासा मीडियम राहू दिला तरी चालेल, कारण खूप तेल थंड झाल्यानंतर पुऱ्या तेल धरतील. त्यामुळे माझी पुरी छान टम्मट फुगून तयार आहे. अजून एक पुरी ॲड करत आहे. पण पुरी छान फुगून तयार झाली आहे. जास्त थंड तेलात पुरी टाकू नका. आपण ही पुरी काढून घेऊ.
थोडासा मीडियम गॅसची फ्लेम लावते मी. आणि अजून एक पुरी आहे. पुरी आपली थोडीशी कमी केलेली. फुटल्यामुळे कमी केलेली आहे. छान पुरी फुगून तयार आहे. क्रिस्पी पुऱ्या झालेल्या आहे, हे पाहू शकता. आता आपल्या पुऱ्या बनवून तयार आहे. छान क्रिस्पी अशा पुऱ्या झालेल्या आहे आपल्या. टेस्टी क्रिस्पी मस्त. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुश्री स्वादिष्ट किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. धन्यवाद.